प्रथम परीक्षा घेतो आणि नंतर धडे देतो. इथे धडा दिला, एक विकेट मिळवला, तदनंतर मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना हा फलंदाज प्रमोद, सुंदर फटकेबाजी त्याच्या माध्यमातून. पहा यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. कहा असं म्हटलं जातं ना, ना लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. आमंत्रण स्वीकारलं, चेंडू स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना आपण तर ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता आणि सुपर फटका या फलंदाजाने खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. विजय अगेन्स्ट द प्रमोद. प्रमोद यांचा स्टान्स पाहता क्षणी नजरेला भिरळ पडलेली आहे. जिथे पहा पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा टॉपेज आणि तदनंतर मात्र बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धाव. धावसंख्या वाढ झालेली आहे, धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. विजय हो यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी, गाईडलाईन पकडून हाताळलेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय, जिथे डॉट बॉलची सांगता होतीये. आपण पाहिलं ना तर 7 धावांच्या पाठीमागे एका विकेटचं पतन झालेलं आहे. विजय हा गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती. या षटकातील शेवटचा बॉल, मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहा इथे थोडासा अडथळा निर्माण झाला, थांबलेत. पुन्हा एकदा आपल्या रनअप वरती पुन्हा एकदा मार्गक्रमण करतील. हो याही वेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. ऑफस्टिक वरती थोडंसं झुगारून टाकलं होतं, फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि तदनंतर मात्र वेगावरती स्वार झालेला हा गोलंदाज पाहायला मिळाला आणि त्याच्या पाठीमागे डॉट बॉल. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या पाठीमागे धावसंख्या ती लगावली गेली आहे 7 धावा स्कोर कार्ड वरती. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज येतील राऊंड द विकेटने, माफ करा ओव्हर द विकेटने आलेत. हो सचिन आहेत, बॅकवर्ड वरती गेलेत आणि प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळत असताना बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि एकेरी धाव मिळाली आहे. प्रशांत आलेत गोलंदाजीच्या रनवेवरती. प्रशांत यांनी पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव अंकित केली गेली आहे आणि सचिन या खेळाडूकडे पाहायला मिळाले. सचिन हे खेळाडू आहेत ना, त्यांच्याकडे देखील पाहता क्षणी भुरळ पडली आहे. चांगला स्टान्स आहे, गाईड घेतले. पहा यावेळी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉलची सांगता होतीये. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव आड केली गेली आहे. धावसंख्या 9 या आकड्यावरती. गावडोशी KCC संघ आज मात्र नवतरुण खेळाडूंना घडवण्याचा एक विजयजी सकपाळ यांचा जो मानस आहे ना, आणि किरण सकपाळ हे आघाडीचे जे खेळाडू आहेत ना, यांनी या संघातील खेळाडूंना घडवण्याचा प्रयत्न केलाय. पहा इथे मात्र 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच अंकित केली गेली आहे. डबल डिजिट मध्ये धावसंख्या गेलेली आहे आणि असं म्हटलं जातं ना की जगात सर्वात स्वस्त वस्तू जर काय असेल तर ती सल्ला आहे. आणि एकाकडे मागा 1000 लोक तुम्हाला सल्ला देतील, मात्र आणि सगळ्यात महाग गोष्ट काय आहे तर एखाद्याकडे तुम्ही अडचणीच्या काळामध्ये 1000 रुपयाची मदत मागा, 1000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत, मात्र 1000 रुपये देणारा एखादाच मिळतो. आणि तेच मी म्हटलं की एखादा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो काय आणि सल्ला देतो काय, मात्र सल्ल्यावरती इम्प्लिमेंट करणं देखील महत्वाचं आहे. इथे पहा 2 धावा ऍड केल्या गेल्यात, माफ करा 2 धावा ऍड होतील आणि धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सचिन आहेत समोर. हो यावेळी पुन्हा एकदा डाऊन द लेग म्हणजे डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा बॉल आणि आपण पाहिलं ना तर व्हाईट बॉलची सांगता पंच आमच्याकडे कळतात, जिथे 13 धावा धावफलकावरती लगावल्या. 4 षटकांचा हा सामना, आजच्या दिवसामधील एक महत्वाची मॅच.
जिथे दोन्ही संघ कष्ट पराकष्ट करतायत, मेहनत करतायत आणि घाम देखील गळतायत. हो, यावेळी पहा 30 यार्ड सर्कलच्या ओव्हर द हेड खेळलाय. मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक होता आणि तदनंतर मात्र डीप मधून प्रोटेक्शन देत असताना 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धाव संख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 15 धावा धाव फलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. ते गावडोशी केसीसी या संघाने, त्यांच्या संघनायकाने आमच्यापर्यंत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्यावेळी ते आले त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 4 षटकामध्ये 10 रनाच्या पाठीमागे 40 धावा 4 षटकाच्या मागे बनवू. मात्र आतापर्यंत धावसंख्या बनवल्यात त्या 15. हो, यावेळी डाऊन द लेग व्हाईट बॉलची सांगता होतीये. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ऍड होतीये. धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे सातत्यपूर्ण गोलंदाजीमध्ये एक नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे आणि ते नियंत्रण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये. अनियंत्रित गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली आहे. नाव आहे प्रशांत पार्टे. आपण पाहिलंय गोलंदाजीच्या रनवेवरती आलेत आणि सातत्यपूर्ण अग्रगमन करतायत. समोर सचिन आहेत जे उंच पद्धतीचे खेळाडू आहेत. हो, यावेळी पहा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. जशी एखादी पाणबुडी समुद्रामध्ये उडी घेते ना तशा पद्धतीने चेंडू देखील खोलवर जाताना पाहायला मिळाला, जिथे डॉट बॉलची सांगता होतीये. हो, यावेळी पहा रायझिंग डिलिव्हरी, बॅटचा टॉपेज आणि बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाकडून झाली नाही चूक. आणखी एक हादरा दुसऱ्या षटकाच्या अंतिम टप्प्यामध्ये जात असताना फलंदाज बाद झाले आहेत. सचिन सकपाळ बॅक टू द पवेलियन आणि आता मात्र अडचणीचा सामना करावा लागेल तो गावडोशी केसीसी या संघाला. प्रतीक आलेत फलंदाजीसाठी आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीसाठी आपण जर विचार केला ना तर नाव येत आहे अजय. हे गोलंदाज आलेत. पहिलाच बॉल बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. 1 धाव त्या ठिकाणी अंकित केली जाईल आणि एका धावेने धावसंख्या 17 या आकड्यावरती. जिथे 40 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे ना तर तुम्हाला मोठे प्रहार करावे लागतील. जर आपण विचार केला ना तर आउटसाइड या मैदानाची जी आउटफील्ड आहे ना ती थोडीशी स्लो देखील आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी फार फास्ट आहे. ज्या लँडमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी जर पाहिलं ना तर ऑन साईडला थोडंसं काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू लवकर ट्रॅव्हल होतोय आणि त्याचबरोबर हवेचा झोका देखील प्राप्त होतोय आणि तिथे चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आहे. मात्र ऑफ साईडला राईट हँडच्या ऑफ साईडला जर आपण पाहिलं ना तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटला जो क्षेत्ररक्षक आहे ना त्यांच्या दरम्यान जाताना ट्रॅव्हल होत असताना चेंडू फार स्लो जाताना पाहायला मिळाले आहेत. गोलंदाज निघालेत अजय. पहा यावेळी आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन जर बॉल पडल्यानंतर बॅटचा जो अँगल आहे ना तो अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि आपण जर पाहिलं ना तर या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. सातत्यपूर्ण व्हेरिएशन गोलंदाजी हाताळते आहेत. ओव्हर द विकेटने पुन्हा निघालेत आपल्या रनवेवरून. हो, याही वेळी आडव्या बॅटने पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत आणि बमलिंग झालंय. 1 धाव कंप्लीट करत असताना दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. पाहता पाहता तिसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा मानस दाखवलाय आणि यस इट इज तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. जिथे आपण पाहिलं ना तर 2.3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि त्याच्या पाठीमागे 20 धावा या स्कोर कार्ड वरती लावण्यामध्ये यश मिळवलंय या 2 फलंदाजांनी. जिथे बऱ्याच कालांतरानंतर मात्र प्रमोद आणि प्रतीक यांची जोडी आघाडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळाले, जिथे 2 विकेटचं पतन देखील झालेलं आहे. पहा स्ट्राईक एंड वरती येतील मात्र आता आपण पाहिलं तर प्रतीक. हो, यावेळी पहा हुक केलाय डीपेस्ट स्क्वेअर लेग लिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मात्र पंच सांगता आहेत की चेंडू ट्रॅव्हल होईल एकेरी धावेसाठी. 21 धावा यावेळी प्रतीक या फलंदाजाने मात्र प्रभावित केलंय. जिथे बराचसा वेळ त्याच्याकडे हुक आणि पुलचा करण्यासाठी प्रयत्न राहिला तर वेट केला, वॉच केला आणि तदनंतर शेवटच्या क्षणी त्याने जे बॅटचा फ्लो आहे ना तो ऑन साईडला फिरवला. मात्र त्याने जी घेतलेली गिरकी आहे ना त्या गिरकीमुळेच एका धावेसाठी त्याला समाधान मानावं लागलं. हाच जर बॉल थोडासा आणखी 240 क्रॉस मध्ये खेळला असता तर चौकार मिळाला असता.
हो, यावेळी पहा भन्नाट वेगावरती स्वार झाला. यावेळी त्यांनी आपल्या खांद्यामधला जोरकस पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. डॉट बॉलची सांगता अजय आहे गोलंदाजीच्या रनवेवरती, जिथे 5 चेंडूंच्या पाठीमागे 5 धावा त्यांनी खर्ची केल्या आहेत. प्रतीक स्ट्राईक एंडवरती आहेत. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक अंडरनीटेड येईल आणि कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये मिळालेला हा जीवनाचा एक जीवनदान मिळालंय. आणि खऱ्या अर्थाने जिथे आपण पाहिलं ना, तर फलंदाज पुन्हा एकदा 2 धावेने भरकच पद्धतीने पुढे जाईल. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. स्लॉग ओव्हरचे षटक हाताळण्यासाठी ओम आलेत. लेफ्ट हँड डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज. यावेळी पहा शॉट्स करले रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय घडले मैदानाच्या आतमध्ये? पाठमोहरा केला गेला. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे, जिथे धावसंख्या 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 25 धावा धाव फलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. गावडोशी KCC पुढील होणारी मॅच विनंती असेल रुळे विपक्ष तापोळा अशी मॅच होईल, याची नोंद घ्या. पहा इथे माफ करा, झांजवड हा संघ असेल. झांजवड अगेन्स्ट रुळे अशी मॅच होईल. आणि दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपण टॉस साठी जाणार आहोत. इथे आपण जर विचार केला ना, तर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद हा फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय किरण सकपाळ, एक लिजंड क्रिकेटर. मला वाटतं थोडंसं मागून आलेत आणि 4 चेंडूच त्यांना फेस करायला मिळतील. अटॅकिंग क्रिकेट करावं लागेल किरण यांना. फिनिशरची भूमिका. हो, यावेळी लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय सरळ वन बाऊ सीमारेषेर पार. मिळतील धावा 4. येतोय किरण सकपाळ, ब्रँडेड चौकार, 4 रन्स. फिनिशर ही भूमिका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फुलर लेनचा बॉल, त्याच्यावरती अटॅक करत असताना आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळला आणि चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला या पठ्ठ्याने. 4 धावा मिळवल्या धाव फलकावरती. धावसंख्या 29च्या घरामध्ये. शेवटच्या 3 चेंडूमध्ये जर 18 धावा आल्या ना, तर नक्की 40चा टार्गेट अचीव करू शकतात. पहा गोलंदाज निघालेत. डावखुऱ्या हाताचे हे गोलंदाज. त्यांच्या अगेन्स्ट पहा काय घडले मैदानाच्या आतमध्ये. डावी एसटी सोडून चाललेला हा बॉल व्हाईट बॉलने सांगता होतीये. 30 धावा स्कोर कार्ड वरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. आता मात्र एक षटकार एक चौकार या गोलंदाजाच्या अगेन्स्ट खेळला ना, तर नक्की 40 धावा आम्ही अचीव करू शकतो. हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप दाखवलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये वाईड एक धाव ऍड केली गेली आहे. म्हणजेच आता धावसंख्या 31 या आकड्यावरती. जे टार्गेट आहे ते 40 हे प्रेझेंट्स ऑफ माइंड मध्ये त्यांनी आखलं होतं. त्यांच्या संघनायकाने सांगितलं होतं की आम्ही 40 धावा बनवू. मात्र अजूनही त्या 40 धावा बनवण्यासाठी जद्दोजहद मेहनत केली जाते. जिथे आपण विचार केला ना, तर अजूनही 9 धावा बनवल्या तर 40 हे टार्गेट अचीव होऊ शकतं. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किरण यावेळी पहा स्लोवर पद्धतीचा बॉल आणि 22च्या स्वरूपामध्ये ह्या धावा ऍड केल्या जातील, अंकित केल्या जातील. जिथे 32 हा आकडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 3 विकेटचं पतन झालेलं आहे. किरण एक अटॅकिंग क्रिकेट म्हणून ओळखले जातात. फिनिशरची भूमिका आज ते पारंगत करतायत. त्यांच्यावरती ती जिम्मेदारी टाकली गेली आणि त्या जिम्मेदारीवरती मात्र त्यांना खरोखर तंतोतंत उभं राहावं लागेल. हो, यावेळी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड द ऑफ स्टंप गाईडलाईन. पहा गाईडलाईन हाताळण्याचा हा प्रयत्न राहिला या गोलंदाजाचा. सातत्यपूर्ण आउटसाइड द ऑफ स्टंप रूम बनवून देण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. पंच आताचे वाईड आणि 1 आहे का? वाईड प्लस 1 2 धावा ऍड केल्या जातील. यस, इथे 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 34 या आकड्यावरती.
हाफ ट्रॅकर आहे, त्याच्यावरती उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक अंडरनिटेड येईल आणि विकेटचं पतन. पहा इथे महत्वाचा फलंदाज बाद होतोय. किरण बॅक टू द पवेलियन जावं लागेल आणि ॲबिलिटी आहे किरण यांच्याकडे, मात्र ते फार लेट आले आणि स्कोर जर पाहिला ना तर हे किरण जर लवकर आले असते मैदानाच्या आतमध्ये तर त्यांनी अटॅकिंग क्रिकेट खेळलं देखील असतं. मात्र डू ऑर डाय करत असताना नक्कीच सातत्याने तुमचा विकेटचं पतन होत असतं. नवीन फलंदाज येथील मैदानाच्या आतमध्ये, नाव आहे विजय सकपाळ, अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो हो, यावेळी ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फील्ड केलाय, एकेरी धाव घेतली गेली आणि नंतर मात्र 36 रन्स टू विन ऑन 24 डिलिव्हरीज. चला पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. मी विनंती करतो जिथे झांजवड संघाचे संघनायक आणि रुळे वैभव रुळे संघाचे संघनायक आपल्या समेत जॉईंट होतील. आपण टॉस साठी जातोय. सन्माननीय ऍडव्होकेट संतोषजी मोरे सर यांना मी विनंती करतो. संतोष सर या, ज्यांच्या माध्यमातून या चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला सुपूर्द केल्यात. संतोष सर या, आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. हा गोल्डन कॉइन आपल्या शुभ हस्ते आम्ही उडवला जाईल. जाऊया जिथे झांजवड विपक्ष रुळे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा, येस इट इज. प्रवीण सर थोडस स्पीडअप नाही या, मॅच सेकंड इनिंगला सुरू होते. थोडस स्पीडअप नाही या प्रवीण सर, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर. चला या, झांजवड संघ संघनायक आपल्या समेत जॉईंट होत आहेत आणि रुळे वैभव रुळे संघाचे संघनायक आपल्या समेत जॉईंट होतील आणि संतोष मोरे सरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. टॉस कोण मागणार आहे? रुळे वैभव रुळे संघ. टॉस कॉइन उडवला जाईल आणि रुळे वैभव संघ हा टॉस मागतोय. यस, स्पिन द कॉइन. हेड असा कॉल दिलेला आहे आणि टेल असा कॉल येतोय. झांजवड संघ संघनायक आपल्या समेत जॉईंट झालेत. आजची स्पर्धा खेळताना मजा येते, खूपच उत्साह आहे आज खेळण्यासाठी. आणि विशेष करून आज तुमच्याकडे पाहिलं गेलं तर थोडस शॉर्ट खेळाडूने खेळतायत. अनेक खेळाडू प्रॅक्टिस मध्ये आहेत, मात्र आज शनिवार आहे. काय सांगाल त्या खेळाडूंना? आज शनिवार असल्यामुळे एक थोडं कामाचंही बघावं लागतं, म्हणून आज थोडे शॉर्ट्स आहेत. पण जे आहेत ते खूप जास्त खेळणारे, चांगले खेळणारे आहेत, तर काय कमी वाटणार नाही. जे आहेत ते हुकमी एक्के आहेत. बरोबर, एकदम बरोबर. नक्कीच झांजवड संघ संघनायक टॉस जिंकलाय, तर काय निर्णय असेल? गोलंदाजी. गोलंदाजी रुळे संघ मोठं टार्गेट ठेवू शकतो अचीव करण्यासाठी. फलंदाजी तेवढी स्ट्रॉंग आहे का? हो नक्की, आणि बॉलर्सला पण आम्ही बॅक करतोय, तर एवढं काय असणार. नक्कीच एका प्लॅनिंगने जात आहेत. खूप खूप शुभेच्छा असतील रुळे वैभव रुळे संघाच्या संघनायकाकडे. येऊया, स्पर्धा खूप चांगली आहे. पहिलं मार्गक्रमण केलंय त्यांनी, इतिहासामध्ये एक पाऊल टाकलेलं आहे KSKच्या. मात्र ही स्पर्धा खेळत असताना प्रवीण सर अनेक स्पर्धा आपण खेळल्यात, या स्पर्धेमध्ये थोडस मजा आणखी वाढली आहे. पहिली गोष्ट तर शनिवार आल्यामुळे आम्हाला काहीच मजा येत नाहीये, कारण कंटिन्यू 6वा 7वा शनिवार आहे आणि ग्राउंड खूप चांगलं आहे. नामांकित ग्राउंड आहे एक, आणि मांगर संघाने सुरुवात केली टुर्नामेंट भरवायची, त्यामुळे त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि KSK मध्ये अशाच टुर्नामेंट व्हाव्या, सगळ्यांनी पुढे या, अशाच टुर्नामेंट चांगल्या सक्सेसफुल करा. प्रवीण सर, आता समोरच्या संघाला मात्र त्यांनी तुम्हाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आणि कशा पद्धतीने टार्गेट सेट कराल, काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, जिथे शैलेश शिंदे बऱ्याच काळानंतर मात्र इन्फॉर्म येत आहेत? चांगली गोष्ट आहे टीमसाठी, कारण काय, जर बंटीने बॅटिंग केली तर आमची बॅटिंग अटॅक अजून थोडा मोठा होतो. ऑलरेडी अमोल आहे, विवेक आहे चांगले फॉर्ममध्ये, आणि त्याच्यामध्ये बंटी जर फॉर्ममध्ये आला तर टीमला खूप ॲडव्हान्टेज होऊन जाते का, त्यामुळे बंटी फॉर्ममध्ये येणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. काय टार्गेट असेल झांजवडच्या अगेन्स्ट?
टार्गेट 4 ओव्हरमध्ये ट्राय करू आम्ही एक 50+ मारायला आणि नंतर मग डिफेंड करायला. हे होते रुळे वैभव रुळे संघाचे संघनायक. खूप खूप धन्यवाद. आणि मान्यवरांना देखील सचिन सर तुम्ही देखील व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. स्पर्धा आपली आहे, कुठेही जाऊ नका, जोडून राहा. जिथे श्री जननी कुंभळजाई माता चषक 2023 पर्व क्रमांक 1 या स्पर्धेचा थरथराट, जिथे सेकंड इनिंगला होईल सुरुवात. जाऊया लगेचच मॅचच्या दरम्यान. पूर्वार्धामधला खेळ संपला, आपण उत्तरार्धाकडे जातोय, जिथे पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न राहिला. या फलंदाज जर पाहिलं ना तर सुयोग सोंडकर आणि त्यांच्या साथीला रुपेश मोरे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणि गोलंदाजीच्या रनवेवरती आपण जर पाहिलं ना तर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळालेत प्रतीक सकपाळ. एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. प्रतीक अगेन्स्ट आपण जर पाहिलं ना तर सुयोग सोंडकर यांच्यामध्ये चाललेलं हे युद्ध. हो, यावेळी मात्र लॉफ्ट केलाय ओव्हर द 30 यार्ड सर्कल. चेंडू चाललाय 1 बाउन्स, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4, येतोय चौकार, 4 रन्स. धावफलकावरती लगावल्या गेल्या. जशी सुरुवात गावडोशी संघाने केली होती ना तशीच सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आदिशक्ती 11 पार संघ यांनी देखील केलेली आहे. जिथे आपण पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये जवळजवळ 35 चौकार लगावलेत आणि 14 षटकार. आमच्यापर्यंत 22 यार्डचं जे टेलिकास्ट आहे ना त्याच्यामध्ये दुमत नाहीये. सचिन आणि शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम आहे ना फार मेहनत करते. येणाऱ्या काळामध्ये ह्या वाहिनीच्या व्ह्यूज जे आहेत ना त्या आणखी कशा वाढतील त्याच्यासाठी प्रयत्न आहेत आणि ते यशस्वी देखील होतात. यश मिळवणं फार गरजेचं आहे. नवीन बॉल द्यायचा आहे पंचांपर्यंत विनंती असेल आयोजन कमिटीला. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी माने यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या अध्यक्ष साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय, चेंडू चाललाय का नक्कीच त्या ठिकाणी सेफ केलंय आणि 2 धावा नक्कीच या ठिकाणी वाचवण्यामध्ये यश मिळवलंय आणि धावसंख्या 2 ने वाढली आहे. प्रकाशजी माने आपलं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वयाच्या 55व्या वर्षी देखील क्रिकेट खेळत आहेत, हे एक मोठं अचिव्हमेंट आहे. माने साहेब आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आयोजकांच्या वतीने आपले फार आभार मानतो आणि घेऊन जातो आपल्याला देखील या अतिशय अद्भुत अशा खेळाकडे, जिथे येणारे काही चेंडू शिल्लक आहेत आणि या चेंडूंच्या पाठीमागे धावा बनवायचे आहेत याच्याबद्दल चर्चा करूया. मात्र सुयोग पहा यावेळी बॅकफूट वरती गेले, स्मॅश केलाय, व्हॉट अ शॉट, जबरदस्त क्रॅकिंग फटका खेळला या फलंदाजाने, दाखवली आपली कला, आत्मविश्वासाने भरलेला फटका, चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार, सुयोग सोंडकर. पहा बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, पहिला पाय बाहेर काढला आणि थद नंतर मात्र जागा बनवून खेळलेला हा फटका ऍक्शनला रिॲक्शन दिली गेली आहे. जिथे धावसंख्या 11 धावा लगावल्या गेल्या, जिथे 20 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 25, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. हो यावेळी लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने, मात्र तो बनेल प्रेक्षक, चेंडू चाललाय सीमारेषे पार, मिळतील धावा 4, येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. असं म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये नेहमी 2 नियम सातत्याने पालन करत जा. जिथे असं म्हटलं जातं ना की बहरायचं असेल तर फुलासारखं बहरायचं आणि
त्याच फुलासारखा त्याचा सुगंध देखील पसरवायचा आहे. इथे बहरला देखील आहे आणि पसरला देखील आहे. पहा अटॅकिंग क्रिकेट सातत्यपूर्ण खेळले गेले आहे. पहा यावेळी ऑन साइडला खेळलेला हा फटका, त्याच्यावरती मिळाली एक धाव. एका षटकाच्या पाठीमागे धाव संख्या 16 धावा धाव फलकावरती लगावले. म्हणजे येणारे 18 बॉलच्या मागे 20 बनवायचे हे समीकरण समोर आलेलं आहे. आपण आता मात्र पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ ऑन द वे आहे, जिथे 18 बॉलच्या पाठीमागे 20 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय वातावरण. हो यावेळी पहिल्याच बॉलवरती दांडी गुल केली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पहा बाट आणि पॅडच्या मध्ये असलेलं अंतर या गोलंदाजाने पाहिलंय आणि स्लोवर पद्धतीचा बॉल, थोडासा फुलर लेंथचा बॉल, त्याच्यावरती बॅटचा स्विंग आहे ना, त्यामध्ये मिळालेलं अंतर पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो थोडेसे ऑफस्टिक वरती गेले होते आणि तदनंतर मात्र चेंडूने काटा बदलला आणि डावी यष्टी उडवली आहे. पहा इथे हीच तात्परता सातत्यपूर्ण पाहायला मिळालेले हादरे आहेत ना, हे तुम्हाला विजयासाठी परिवर्तित करत असतात. जिथे येणारे 17 बॉल आहेत आणि 17 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला 20 बनवायचे आहेत. हे समीकरण आहे, हे कॅल्क्युलेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. विजय आलेत फलंदाजीसाठी. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस पाहायला मिळालाय. सचिन या गोलंदाजाने मात्र मंत्रमुग्ध केलाय. जिथे येणारे 15 बॉल आहेत आणि 15 बॉलच्या पाठीमागे 19 हे समीकरण आलेलं आहे. सचिन यांनी मात्र कमबॅक करून दिलाय संघाला. एक महत्वाचा विकेट मिळवलाय. जो फलंदाज ज्याने 16 धावा आपल्या नावावरती अंकित केल्या गेल्या होत्या, त्याला पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ड केल्यानंतर मात्र एक धाव अंकित केल्यानंतर पुन्हा एकदा एक डॉट बॉल काढलाय. हो यावेळी ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. मात्र त्यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं तर क्षेत्ररक्षण जेवढ्या पद्धतीने चांगलं झालं पाहिजे होतं ते होत नाहीये आणि त्याच दरम्यान मात्र पाहायला मिळालं तर एक धाव मिळाली आहे. येणारे बॉल असतील 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे, माफ करा 14 बॉलच्या पाठीमागे 18 बनवायचे आहेत. 14 बॉलच्या पाठीमागे 18 धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती लावायचे आहेत. तुम्ही आतापर्यंत बनवलेत त्या 18. सचिन हो यावेळी पहा हुक करण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे मिळेल एकेरी धाव. या एका धावेने आगेकूच धावसंख्या 19 या आकड्यावरती. हो यावेळी उडवलाय क्षेत्ररक्षक. त्याच्या खाली काय घडलंय? एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. एका धावेवरती समाधान मानवलं गेलंय. जिथे 12 बॉल आणि 16 ची गरज आहे.
नक्कीच ही आज जर झाली असती ना तर नक्कीच मॅच मध्ये काहीतरी अवचित घडलं असतं. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत 16. क्रमांक 3च्या गोलंदाजीसाठी आपण पाहिलं. महत्वाची भूमिका ज्या गोलंदाजाला पार पाडावी लागेल, महत्वाचं षटक. या षटकामध्ये आपण पाहतोय ना, किरण सकपाळ हे गोलंदाजीसाठी आलेत. जिथे 11 बॉलच्या पाठीमागे 15 बनवायचे आहेत त्या आदिशक्ती 11 पार या संघाला. येणारे बॉल, ओहो, यावेळी हुक करण्याचा प्रयत्न मिस हिट आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. कॅच ड्रॉप. होणारी प्रत्येक कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट निर्माण करते. येणारे 10 बॉल आणि 10 बॉलच्या पाठीमागे 14 बनवायचे आहेत. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. पहा, असं म्हटलं आता नाही की उघडून वाचल्याशिवाय पुस्तक आणि समजून घेतल्याशिवाय खेळाडू समजत नाहीये. तुम्हाला समजून घ्यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक कॅच तुम्हाला टिपावा लागेल. विजय मिळणं नक्कीच तुमचा असणार आहे. किरण यांनी गोलंदाजी सुरेख केली आहे. हो, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन कॅरी करतायत मैदानाच्या आतमध्ये. हे सातत्याने पाहायला मिळेल या षटकाच्या दरम्यान, जिथे धाव संख्या 9 बॉलच्या पाठीमागे 14. फार महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये जर अजून 3 चेंडू मागे जर एखादी रनावरती जर थांबवलं ना तर हाय व्होल्टेज होणार शेवटच्या मॅच मध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये. यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काय घडणार आहे? या सिरीज वाचवण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. पहा, मी मगाशी देखील म्हटलं होतं की किरण यांच्या गोलंदाजीवरती उडणाऱ्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. नक्कीच विजय तुमचा आहे. मात्र इथे आपण जर चर्चा केली ना तर एक मोठा प्रहार या ठिकाणी फलंदाजाने खेळला. विजय आणि त्यांच्या जोडीला रुपेश. विजय यांच्या बॅट मधून आलेला जो माफ करा, रुपेश यांच्या बॅट मधून आलेला फटका पाहायला मिळाला. विजयच्या बॅट मधून आलेला हा फटका पाहायला मिळाला. किरण, 8 बॉल आणि 8 बॉलच्या पाठीमागे 10 बनवायचे आहेत. क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव ऍड होईल. धावसंख्या येणारे बॉल असतील 7, तुम्हाला बनवायचे आहेत 9. 7-9 ची मॅच. हो, याही वेळी लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. विकेट मस्ट निडेड आहे. कॅच ड्रॉप. पहा, ही चूक आहे. कॅरी कराव्या लागतील तुम्हाला या कॅचेस. जिथे येणारे बॉल असतील 6, बनवायचे आहेत 7. हे समीकरण आता मात्र सोपं झालेलं आहे. चला, गावडोशी संघ थोडस स्पीडअप घ्या, थोडस स्पीडअप घ्या. गोलंदाजीसाठी मात्र येतील नवीन गोलंदाज. नाव आहे सतीश. चला सतीश, थोडस स्पीडअप घ्या. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, जिथे 6 बॉलच्या पाठीमागे 7 बनवायचे, त्या रोखाव्या लागतील. क्षेत्ररक्षण हेच ते समीकरण आहे
ज्या या धावा डिफेंड करू शकतं. गावडोशी या संघाला विजय मिळवायचा असेल ना तर या संघाच्या अगेन्स्ट या 6 चेंडूच्या पाठीमागे या 7 धावा देण्यापासून रोखावं लागेल. समोर फलंदाज आहे ना विजय, यांच्याकडे नजरा वळवल्यात. पहिलाच बॉल पहा, ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल, डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं गेलं. एक धाव तर कंप्लीट केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. तिसरी धाव मिळेल का तर नाही, थांबावं लागेल. येणारे बॉल असतील 5, बनवायचे आहेत 5. हा इथे आता मात्र चर्चा रंगवली गेली. या स्पर्धेमधला एक काळ असा देखील पाहायला मिळेल जिथे बॉल टू बॉल मॅच येणं आणि तिथे हाय व्होल्टेज ड्रामा होणं हे देखील तेवढंच खरं ठरलं गेलंय. पहा, या येणाऱ्या बॉलवरती जर विकेट मिळाला ना तर नक्कीच ट्विस्ट निर्माण होईल. फुलर लेनचा बॉल, त्याच्यावरती प्रहार, चेंडू सीमारेषे पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार, 4 रन्स. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 1 ची गरज आहे. आदिशक्ती 11 पार या संघाने मात्र जी एकाग्रता दाखवली आहे ना ती अलोकनीय आहे. त्यांनी सुरेख कामगिरी केली आहे, मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. 4 बॉलच्या पाठीमागे 1 बनवायची आहे, ती बनवण्यापासून रोखावं लागेल. संघर्ष इथे पुन्हा सुरू आहे. क्षेत्ररक्षण लावलाय, जवळ क्षेत्ररक्षण घेतलं गेलंय 30 यार्ड सर्कल मध्ये. 4 बॉलच्या पाठीमागे 1 प्रयत्न जिगरेचे चालू आहेत. चला सतीश, थोडस स्पीडअप घ्या. समोर विजय आहे. हो, यावेळी मात्र चाबूक शॉट खेळत असताना डीपीश एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि चेंडूला मिळतील 4 धावा. येतोय आणखी एक विजयी चौकार, 4 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. या 4 धावेने मात्र विजयावरती शिक्का ठोकलाय. तो संघ आदिशक्ती 11 पार या संघाने या स्पर्धेमध्ये मिळवलाय आणखी एक विजय आणि पराभवाच्या ताट अंधारामध्ये गेलाय तो गावडोशी केसीसी संघ. दोन्ही संघांचं या ठिकाणी अभिनंदन करूया आणि लगेचच आपण बदल पाहणार आहोत जिथे आपल्याला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो विनोदजी जाधव यांचा. धन्यवाद.